हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आर्थिक अडचणी, पैशाची चणचण, घरातील प्रगती थांबते, लग्न जमत नाही, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला पितृदोषामुळे होत असतात. आपल्या घराला लागलेला पितृदोष घालवण्यासाठी अक्षय तृतीयाला 12 ते 12:15 या टाईममध्ये आपल्याला अक्षय तृतीयाची पूजा करायची आहे. ही पूजा पितरांसाठी खूप महत्त्वाची आहे. याने आपले पितृदोष निघून जातात आणि पितृ आपल्यावर खूप तृप्त होतात. त्यामुळे या दिवशी कोणतीही सेवा करायची आहे. पितृदोष घालवण्यासाठी काय उपाय करायचा आहे ते आपण बघणार आहोत. कावळ्याला कोणती गोष्ट खाऊ घालायची आहे, ही सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पितरांसाठी काही गोष्टी आपण वेळोवेळी केल्याच पाहिजे. आपल्याला पितृदोष लागत नाही. पितृदोष लागला असेल तर खूप अडचणी येत असतील तर घरात एक गोष्ट नीट होत नाहीये. त्यामुळे आपल्याला माहिती असली पाहिजे की पितरांसाठी हा अक्षय तृतीया हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर या दिवशी पूजा आपल्याला 12 ते 12:15 या टाईममध्ये करायची आहे. ही पूजा तुम्ही देवाजवळ करू शकता किंवा देवाच्या बाजूलाही जिथं तुम्हाला जागा असेल तुमच्या घरामध्ये, तिथे तुम्ही ही पूजा करू शकता. व पूजा मांडणी कशी करायची ती बघू. एक पत्रावळ घ्यायची आहे. त्यावर गहू टाकावे. त्यावर मोठा करा ठेवायचा आहे. त्यात पाणी भरायचे आहे. काळे तीळ, सुपारी, एक नाणे टाकावे आणि त्यावर छोटी केळी ठेवायची आहे. म्हणजे छोटा करा. त्यावर फळ ठेवावे. नंतर त्या करायची पूजा करायची आहे. अगरबत्ती, धूप ओवाळायचा आहे. त्याला गंध, चंदनाचे गंध लावायचे. फूल, दक्षिणा अर्पण करायची आहे आणि घरातल्या सगळ्यांनी पितरांना स्मरून नमस्कार करावा. काही चूक-भूल माफ करावी, अशी क्षमा मागावी आणि आपल्याला काही जर चुकलं असेल क्षमा मागितली तर आपला पितृदोष तिथंच निघून जातो. आणि तुम्ही पूजा करायच्या त्या हे दिवशी आदल्या दिवशी आणण्यापेक्षा सकाळीच ते करा आणि केळी सकाळीच आणावी, आदल्या दिवशी आणू नये. या दिवशी तुम्ही रसाचे जेवण पितरांसाठी नैवेद्य तयार करायचं आहे. आंबा हे महत्त्वाचे फळ आहे त्या दिवशी. पितरांसाठी तुम्ही वरण, भात, रस, पोळी, भाजी, पापड हे सगळे नैवेद्य दाखवायचं आहे. आणि नैवेद्य दाखवताना होमाचे भांडे घेऊन त्यात समिधा टाकायच्या आहेत आणि प्रज्वलित करायचे आहेत आणि एक छोटा नैवेद्य ह्या होमकुंडात पण टाकायचा आहे. आणि ते आपलं एक तर्पण होतं त्या दिवशी. आणि आपल्याला गच्चीवर पण एक कावळ्यासाठी एक घास छोटा ठेवायचा आहे. तो म्हणजे तुम्ही थोडा भात आणि त्यावर दही आणि त्यावर थोडे काळे तीळ टाकायचे आहे. तो नैवेद्य कावळ्यासाठी वर नेऊन ठेवावा. वर तुम्हाला गच्चीवर जागा नसेल तर तुम्ही गॅलरीत पण त्या कावळ्याच्या नावाने ठेवू शकता. आपण जे आपलं जे काही आपण नैवेद्य हे ते दाखवतो त्याने सुद्धा आपले पितृदोष खूप नाहीसे होतात. आणि तुम्ही अक्षय तृतीयाची पूजा केली, केळी म्हणजे करा, बघ फळ, गहू हे आपल्याला नंतर ते दान करायचे आहेत गोरगरिबांना. या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. तुम्ही अन्नदान पण करू शकता. तुम्हाला यथाशक्ती जे दान करता येईल ते तुम्ही दान करावे. आपल्याला जास्त लोकांना दान जमत नसेल तर किमान तुम्ही 5 लोकांना, 2 लोकांना तरी या दान करावे. याने आपला पितृदोष जो काही राहिलेला आहे तो सुद्धा आपला निघून जाईल. अशा तीळ समजा अक्षय तृतीयेला केलेले दान कधीही कमी पडू देत नाही. ते क्षय राहते. त्यामुळे या दिवशी खूप महत्त्व आहे. तुम्ही 2 माणसांना तरी दान करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.